तर हॅलो गाईज, तुम्ही कसे आहेत सगळे. तर आज आम्ही आता बाहेर आलो आहेत, म्हणजे घरापासून थोडंसं रानात आलो आहेत. आणि काल आमच्या इकडं खूप सारा पाऊस झाला. दिवसभर काल पाऊस होता, रात्री पण पाऊस होता. आणि काल सकाळी पाऊस झाला, त्याच्यानंतर पाणी इतकं वाढलं आहे ना आत्ता सध्या. म्हणजे नाही का, आमचं इथं ओढा आहे, तिथं बंधारा केला आहे आता. तिथं इतकं प्रचंड असं पाणी ना, पूर्णच्या पूर्ण सगळा फुल भरला आहे. आणि सगळ्या रानात पण आता हिरवळले. आता सध्या ऊन पडले. आता एकदम भारी क्लायमेट झालाय, म्हणजे वातावरण एकदम भारी झालंय. पण काल इतका पाऊस होता की त्याने इतकं बंधारण ते भरले, म्हणजे फुल एकदमच फुल झालाय. आता मी तुम्हाला दाखवते, तर चला माझ्यासोबत. बघू शकताय तुम्ही किती सारं पाणी, एवढं पूर्णचे पूर्ण काहीच पाणी नव्हतं. हे फक्त कालच्या पावसाने झाले, म्हणजे थोडंसं होतं थोडंफार पाणी, पण हे कालच्या पावसाने एवढं पाणी सारं भरले. असंच पुढं पण आहे, दुसरं खालच्या बंधारात पण पूर्ण सारं असं पाणी झाले. हे गढूळ आहे पावसामुळे, पण थोड्या दिवसांनी आता एकदम चकाचक पाणी होतं. आणि असं इकडं रान आहे आपलं, हे सगळं आपलंच रान आहे. इथून नाही का, हे आपलं घर आहे आणि हे आपलं सगळं रान आहे. जिथं घर दिसतंय ना त्याच्या पलीकडं पण आपलं बरंचसं रान आहे. त्याच्यानंतर हे पूर्णच्या पूर्ण असं पुढंपर्यंत रान आहे, तिथं खालीपर्यंत रान आहे. हे 3 एकर आहे पूर्णच्या पूर्ण. हे ऊस दिसतोय तुम्हाला, ते त्याच्या खाली 3 एकर ऊस आहे. आता मी तुम्हाला दाखवते इकडचा व्ह्यू. तर बघा, असा काहीतरी व्ह्यू आहे. इतकं पाणी ना, प्रचंड असं पाणी वाहतंय. हे तरी काही नाही आहे, इथं रस्ता केला आहे त्याच्यामुळे इथं कमी दिसतंय. इकडं बघा तुम्ही, हे पूर्ण तिथपर्यंत सगळं. आणि इकडं पण पूर्णचे पूर्ण वातावरण लय भारी झाले. बघा हे ढग कसे झालेत, एकदम भारी. तर आता हे पाणी बघितलं, तुम्हाला दाखवलं मी पाणी. आता आपण असंच खाली जाऊ रानाकडं. तिकडं पण खूप सारं पाणी असून विहिरींना दाखवते मी तुम्हाला तिथलं पाणी. विहिरीत आपल्या 2 विहिरी इथं, एक पलीकडे आणि एक अलीकडे. तर ते पण विहिरी पूर्णच्या पूर्ण गच भरल्या असतात. काल म्हणजे आपण एक बकेट साधी ठेवली ना पाण्याची बाहेर, आणि तिच्यात पाणी नसलं तरी पूर्णच्या पूर्ण दिवसभरात ती बकेट पूर्णच्या पूर्ण फुल झाली होती. आणि आता बघा मी तुम्हाला दाखवते रान कसं आहे. तर बाहेर एकदम बघा, हे असं काहीतरी रान आहे. म्हणजे ऊसात आता गवते झाले तर पावसामुळं. आणि डग पण बघा आता किती भारी झालेत, एक नंबरच. खूप असं छान आहे. आणि तिथं नारळाचे झाड आहेत, 2 आहेत तिथं नाही का, आधीपासूनच आहेत ते, खूप सारे मोठे आहेत. आणि इकडं आता इथून पुढचा ब्लॉग आहे ना माझा भाऊ घेईल. तो हेलो गाइस, कैसे हो आप लोग. तो आज जा रहे हैं हम हमारे कुएं के पास. तर कसं वाटतंय बघा मागचं तुम्ही बॅकग्राऊंड. आम्हाला कमेंट करून सांगा, आम्ही तर हिंदीमध्ये बनवू का मराठीमध्ये ब्लॉग. तसं तर मराठीत छान आहे, पण तरी पण विचारते तुम्हाला. हो, काही मागे नारळ झाड बॅक कॅमेऱ्याने दाखव. तर बघू शकतात कसा व्ह्यू दिसतोय हो. आणि आपली शेती कशी ती पण सांगा आम्हाला नक्की. आता शेतामध्ये ऊसच आहे आणि गायांसाठीच आहे. पाणीच पाणी पाणी सगळं. पाणी, एवढं पाणी सगळं पावसामुळे पाणीच पाणी. तरी वातावरण नाहीये पावसाचं, पण थोड्या वेळाने बदलू पण शकतं पावसाचं वातावरण. इकडं कधी पण क्लायमेट चेंज होऊन कधी पण पाऊस येतो. समोर आता किती बघा पाणी. विहिरीकडे चाललोय आपण. आधी तुम्हाला नाही का आमची जिथं मोटरी तिथली विहीर धावतो, ही आपली डिपी आहे बघा, ही डिपी आपली. आता असंच पुढे जाऊ आपण, तुम्हाला विहीर दिसन. आणि इतकं पाणी बघा, इथं पण कसं प्रचंड असं पाणी सगळं वेळावलंय, सगळं पाणीच पाणी. पाण्याची कमतरता भासूनच देत नाही पाऊस, एवढं पाणी. तर हा बघू शकतात, हा कॅनेल पूर्ण वाहत आहे, आमच्या रानाच्या शेजारनच आहे आमच्या ही विहीर. रानाच्या खालच्या साईडने कॅनल आहे आणि इकडं थोडंसं बाजूला लगेच ओढ आहे, म्हणून पाणी आम्हाला सारखे असतं. आता बघा तुम्ही, इथं विहीर आहे, इथं विहिरीचं पार फुटलं आणि ते पलीकडचं पाणी अलीकडे येतं, इतकं पाणी झालं. आणि तिकडून बघा ते कॅनलचं पाणी तसं जाते तिकडून, पुढं ते आंब्याची झाड आहेत. तर आता आम्ही घरी चाललोय. आणि आता हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत. सो स्टे ट्यून, बाय बाय.